नमस्कार मित्रांनो, मी अभिमानी दापोलीचा स्वागत करतो आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला रामनवमीच्या आपल्या प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, माझ्या दापोलीमध्ये कुंभवे म्हणून एक छोटंसं गाव आहे. तर या गावामध्ये आज रामनवमीच्या निमित्त नमन म्हणजेच कोकणची एक सुप्रसिद्ध लोककला ही तिथे सादर करणार आहेत. तर ही लोककला कशाप्रकारे सादर तिथे केली जाते हे आपण आज तिथे जाऊन बघणार आहोत. तर चला मित्रांनो, आपण तिथे जाऊन आज बघूयात. मित्रांनो, कुंभवे या गावामध्ये जायला आपण आता निघालो आहोत. थोड्या वेळा तिकडे पोहोचू आपण. मित्रांनो, कुंभवे या गावामध्ये आम्ही आता पोहोचलेलो आहोत. तर बघूया ही कोकणची लोककला म्हणजे नमन हे कशाप्रकारे इथे साजरं केलं जातं किंवा कशाप्रकारे लोकांसमोर मांडली जाते हे पण मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. चला मित्रांनो, तर आपण जाऊया तिथे. आपण नमस्कार. मी श्रीकृष्ण देवाचा बालपणीचा संघाडी सुदामा कोकणच्या गवळणी थाटमाट करून मथुरेच्या बाजारात आलेले आहेत आणि त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची जबाबदारी ही देवाने माझ्यावरती दिलेली आहे. पण हे काम माझ्या एकट्याने होणार नाही, तर माझा जोडीदार मित्र गुर लावून येतोय मी या खालच्या मनात. 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 आला तेव्हा बरा होता. त्याला झालं काय झालं? अरे काय अरे होतात नाही मुलं तू. तुला काय सांगू म्हणजे येड्या माझी गाय हरवली. गाय अरे कुठे या वाकोबीच्या रानाला लावली होती. भेटली नाही नाही रे. का कशी नाही काय सांगू तुला, कसा बघ. तिथं गव्हात एवढा अरे गावात एवढा माझी गाय एवढी काय एवढी आणि मी एवढी सांग. गावात एवढा याची काय एवढी आणि हा एवढूचा. त्या पूजाला पण होते काय या तुझ्या म्हणण्याची नुसतं हात. अरे पण तुझ्याला तुला काय तेवढा दिसतोय. आता मला तुझ्याला दूध द्यायचंय. अरे हा देवळा तुझी आहे तुझ्या. अरे असं असं हा म्हणजे तुझ्याला दूध द्यायचं पूजेला. हा हा पण मी काय म्हणतोय तुझी गाय ऐकली कशी हा, दिसत? हा, घेतला काय तो? हा, हा, तुझी गाय दिसते तरी कशी अरे येड्या काय विचारतोय. कशी येड्या पांढरी पांढरी माझ्यापेक्षा पांढरी. हा, असं आणि याची गाय ह्याच्या पाणी. हो पण तुझी गाय दूध देते तरी किती काय सांगू तुला, हा? या खालच्या वाडी बसतो या वाडी पर्यंत एक पेटा तुला. या खालच्या वाडीपासून या वरच्या वाडीपर्यंत एकटेच जा. हो. पण देते तरी किती दूध. येड्या पाव लिटर पाव लिटर. एवढ्या गावाला एकटा 6 लिटर दूध पुरवतो. तो कसा पुरवतो सोपा आहे. कसा पप्पा सांग मला. येड्या पाणी मिक्स करतो पाणी. बघा भाले आणून मला इथं आम्ही ते पाणी टाकून आजच्या गावाला दूध पुरवतो. त्याला त्या ओळखी काय करू सांगतो लागते तुला. काय तरी बघते. हा मग तू कशाला बोलतोस का? अरे कशाला म्हणजे काय सांगू. अरे गोकुळच्या गवळणी थाटमाट करून मथुरेच्या बाजारात आले हा आणि त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची जबाबदारी देवाने आपल्याला दिलेली आहे. पण हे काम म्हणजे अक्षर होणार नाही. मला पण जमणार नाही. घ्या कसं याला पण कशाला उगाच बोलली. एवढ्या ढोलीने अडकवायचे आहे. अरे अडवायची नाही तर त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची थांबवायची रस्ता आपल्याला. तरी पण मी नाही म्हणत शांत काय बोललीस मी नाही म्हणत शांत
कोणाचा नाही शेण हा गुरांचाच असतो तुला जर म्हणायचं नाही की थोबाड बोलून गुरांचं नाही काढत, त्याचं वेळेस ते सांग. हा मग त्यांना तुझं नाव काय मी का सांगू? आग लागली म्हणजे तोंडाला नवी इकडे येतो तोंडाला आपल्या. तो करू दे तुझं नाव सांग बरं सांगते. हा सांग माझं नाव राधा. ए मेल्यानो, मी नाही का? माझं नाव राधा. तुझं नाव राधा नाही हिचं नाव राधा हे पुरी इकडे बोल तू बरोबर हा कोपऱ्या म्हणतो. ए याला काय तिकडे लेवल काढा ठेवलंच का काय मी काय म्हणतोय काय तुला बनवलं की नाही शाळेत आम्ही एका वर्गात होतो काय बोलतो तेव्हा शेपूट काढायची ए, मेल्या, काय पण काय? तू मेला असं आहे का काय? काळ लांबवर. ए याच्या वर्गात होतीस हो. हा तुला वर्गात दिसायचा नाही. कसा दिसेल आजीच्या बसलेला असेल तिथे काल बसायचा बरं, असं दिसतं. हा? समोर दे हा? ती राधा तू कोण राधा मी कसं गदा दिसते? नाही नाही गाता शास्त्री मांडण्यावाने वाटतोय मी काय? नाही नाही तुझं नाव काय मी काय सांगते? चांगला जरा लाडा विचार लाडा लाडा विचारू बघ कसं विचारते डबल इथे लाडा विचारतो एक्सक्यूज मी काय म्हणला एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी नाही यस पूर्वी मी नाही शिकले असते किती. शिक्षण बघ किलमित बिलमित बिलमित मेला असतील तुम्ही जिरपीत राहणार. ए तुझं नाव सांग मी नाही सांगते. हे सांगत नाही मला तुला प्रेमान विचार प्रेमान प्रेमाला सुरू तुला काय झालं प्रेमाला सुरू विचारतो हे इकडे मी आलास तू प्रेमाला विचारतो बघ कसं विचारतो लक्ष दे प्रेमा असतो? हो असं असं विचारतात? नाही, नाही माहिती, ओरड, बोलून. या मेल्या काल्याला कशाला आणले? तुला तिकडे हा काय विचारतोय तू? नाव विचारतोय हा, आता, तुला तिकडे जा. काय तर नीट विचार आम्हाला दोनशे रुपये द्यायला. विचारतोय ना मग नीट विचार. त्यांच्यात कमी कर. हे मला भावनेला मला आणलं ए तुला सांग मी सांगणार नाही. मला तुला इंग्लिश मध्ये अरे लाडांना समजेल इंग्लिश मध्ये का माती समजेल येतो का येतो? इंग्लिश मध्ये येतो बघ ते जवळ ये. बरं लगेच मला असू दे इंग्लिश मध्ये विचारतोय हे पोळी तुझं नाव काय ग या असंच इंग्लिश? येस काय या? यू शट अप नॉनसेन्स बफेलो तुम्ही मला दिसलीये? त्याला म्हणतात काय समजलं काय तुला मी माहित दिसली? नाही तू म्हैस नाही म्हशीचं पोर समजलं झाली का आता पटकन विचारा. हो झाली का तुझं नाव सांग सांगेल. पण कसं? कसं? कोड्यात सांगेल. तू कोड्याचं नाही ते येडे सांगतो नाही कसं सांग ऐक. बोटात काय घालता? बोटात आता बोटात बरंच काय काय घालतात त्यातलं मी काय तू काय घालतात तू मेला खारशी बरंच आहे. मग काय घालतात तुम्हाला माहिती आहे बोटात काय घालतात? काय सांगा सांग बघू काय ते. हा छे, बोटात आणखी नाही घालत आणखी गोड घालतात मग? इकडे सगळं माहिती आहे. मग सगळं माहिती आहे त्याच्यावरती काय असतं? दगड असतो दगड? हो. मेला हात चिडला ना तो तुझा? चिरायला तर माझा चिडत तिकडे काढतील तू नको काढा काय सुद्धा जाऊ हिरा असतो. हिरा म्हणजे तुझं नाव हिरा काय चांगला तुझ्या हिरा हं? तुला माहितीये काय आमच्याकडे पण हिरा आहे काय आता पैसे खाली कोळसा आहे कोळसा. नाही तो हा हिरा पण त्याला पॉलिश करायची राहिली समजला तर तिकडे ए, आम्हाला आम्ही करतो. तुझं नाव काय? आपण पण जरा भाव खायचा हा मला प्रेमाला विचार तरच मी नाव सांगेन तुला. हो. आणि प्रेमाने? हो हो बरं विचारते. विचार ऐका. हा अहो, मला म्हटली मला मेला आला भिकारी करता. मला तर तिथं उभा राहा कोपऱ्यात. ही सावर नियमनावर काय म्हणतो पुन्हा? कालच नवीन आणलं ना मेलेलं ए परत एक विचार प्रेमाने बरं विचारू. हो. ऐक नीट. हा विचार अहो भाऊजी, मला भाऊजी म्हणते आता मतलब तुलाच म्हटली का झाड लावायचं आपण पाणी पण आपण घालायचा फळं मात्र तो खाणार
असा विषय त्याचा माहितीये काय मी पण पोळ्याचं सांगितलं थोडं सांगणार हो. बरं सांगेल हो अशी मागं हो लक्ष दे पोळ्या सांगतोय काय करतोस काय काय हे? मला वाटतं त्या लाईटिंग पाकडायचं ना तू मला पकडू शकतो हा. तो नाव समजला मला नाही घेतलं. स्कोर द्यायचं ना हो बघा लक्ष दे काय हे? मला वाटतं ती पकडली पाकड्यात ना ती आता खाल्ला त्याने मेला का हाडच आहे दुसरा? मरतोय काय पण? ए तुला नाव समजलं नाही मला काय समजलं. शेवटचं सांगतोय हो मागं लक्ष दे काय झालं काय एवढं ते एवढं बाई तोंड काला म्हणून आला बोलले, मला सांग इथं घ्यायची ती घेतात शेंबूड लावायची गरज होती मरतोय सगळी खारट केली, खारट. म्हणून सांगितलं मिळायला आम्ही नको तर मला काय माहिती तिकडे गेला गचकन पकडतो तू हं? ए तुला नाव समजलं पप्या मग अशी असं तोच नाव ठेवला पप्या काय तुझी बरी तू घेतलीस मान हे शृंगाराचा हा करून ताट तुझी बरी तू घेतलीस मान तुझ्याची बघतोय वाट ग तुझ्याची बघतोय वाट ग अग भावशे माझा पेल्या मुगेलाय भावशे माझा पेल्या मुगेलाय भावशे माझा पेल्या मुगेलाय भावशे माझा पेल्या मुगेलाय करता करुणी धाड तुझी बरी तू घेतलीस मान करता करुणी धाड तुझी बरी तू घेतलीस मान तुझ्याची बघतोय वाट ग तुझ्याची बघतोय वाट ग अग मावशे माझा पेल्या मुगेलाय मावशे माझा पेल्या मुगेलाय मावशे माझा पेल्या मुगेलाय मावशे माझा पेल्या मुगेलाय अरे तू काय म्हणतोय हे कसं ऐकणार नाही हे सर्व झोपे गेलेले असताना काम करू आपण हा सर्व झोपलेले असताना सर्व दह्या दुधाचा आपण सध्या नाश करून टाकू एवढंच हा चालेल चला आता. गुणाचं कोण तुझं काम काय काय तुझं काम काय गुणाचं कोण तुझं काम काय आहे तुझं काम काय आहे गुणाचं कोण तुझं काम काय आहे तुझं काम काय आहे गुणाचं कोण तुझं काम काय आहे तुझं काम काय आहे लुटाय माल तुला जमणार नाही तो मग येणार नाही रे लुटाय माल तुला जमणार नाही तुला देणार नाही रे गुणाचं कोण तुझं काम काय आहे तुझं काम काय आहे गुणाचं कोण तुझं काम काय आहे तुझं काम काय आहे लुटाय माल तुला जमणार नाही तो मग येणार नाही रे लुटाय माल तुला जमणार नाही तुला देणार नाही रे गुणाचं कोण तुझं काम काय आहे तुझं काम काय आहे गुणाचं कोण तुझं काम काय आहे तुझं काम काय आहे लुटाय माल तुला जमणार नाही तो मग येणार नाही रे लुटाय माल तुला जमणार नाही तुला देणार नाही रे गुणाचं कोण तुझं काम काय आहे तुझं काम काय आहे गुणाचं कोण तुझं काम काय आहे तुझं काम काय आहे लुटाय माल तुला जमणार नाही तो मग येणार नाही रे लुटाय माल तुला जमणार नाही तुला देणार
का झोपूनच असतो दिवसभर नुसतं? मग मी त्याला झोपून येते. मी नुसती- मला नाव कोणी केला तो हा तोंडाला कोणी लावलंय? मला माहितीच नाही तरी. तुझ्या हाताला पाहिजे. तू शोध कोणी केला तो मला नाही माहिती. काळा डॉक्टर कुठे आहे तुझ्या सोबतचा? कोण काळा नंबर त्या कालोखात दिसला तर बघ तुला. गप उभा राहा तिथं. दर्शनाने माझ्या मिळते मनाला उभारी, दर्शनाने माझ्या मिळते मनाला उभारी, ओळखून घे गरारे तुझ मी मुरारी, ओळखून घे गरारे तुझ मी मुरारी. दर्शनाने माझ्या मिळते मनाला उभारी, दर्शनाने माझ्या मिळते मनाला उभारी, ओळखून घे गरारे तुझ मी मुरारी, ओळखून घे गरारे तुझ मी मुरारी, ओळखून घे गरारे तुझ मी मुरारी, ओळखून घे गरारे तुझ मी मुरारी. वर हमीन कच्छ सारी, नृती हवा मन भारी, नरसी हवा मन भारी, नरसी हवा मन भारी, वतीला हसर्जुन परशुरामाच्या अवतारी, परशुरामाच्या अवतारी, परशुरामाच्या अवतारी, त्रिदायुगी राम भोनी रावणास हारी, त्रेतायुगी राम भोनी रावणास हारी, ओळखून घे गरारे तुझ मी मुरारी, ओळखून घे गरारे तुझ मी मुरारी, ओळखून घे गरारे तुझ मी मुरारी, ओळखून घे गरारे तुझ मी मुरारी. कुणी म्हणती हाताचा, कुणी म्हणती हाताचा, कुणी म्हणती हाताचा, कुणी म्हणती हाताचा, गोपिकांची वस्त्रे पळवली गाई गोरे राखीताना, गाई गोरे राखीताना, गाई गोरे राखीताना, कंसवध केला राधे जाऊन दरबारी, कंसवध केला राधे जाऊन दरबारी, ओळखून घे गरारे तुझ मी मुरारी, ओळखून घे गरारे तुझ मी मुरारी, ओळखून घे गरारे तुझ मी मुरारी, ओळखून घे गरारे तुझ मी मुरारी. दर्शनाने माझ्या मिळते मनाला उभारी, दर्शनाने माझ्या मिळते मनाला उभारी, ओळखून घे गरारे तुझ मी मुरारी, ओळखून घे गरारे तुझ मी मुरारी, ओळखून घे गरारे तुझ मी मुरारी,
मित्रांनो, कोकणची नमन ही लोककला कशी असते व ती कशा पद्धतीने लोकांसमोर मांडली जाते हे पण मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलं आहे. तर तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत एकदा तुम्हाला रामनवमीच्या आपल्या प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा.